हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका लपंडाव या मालिकेच्या आजच्या रविवार 22 मार्चच्या महा एपिसोडमध्ये असं काहीतरी घडलंय जे पाहून जे ऐकून तुमच्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही. मग नेमकं असं घडलंय तरी काय? फ्रेंड्स, आजचा महा एपिसोड खरंच या मालिकेचा सगळ्यात बेस्ट एपिसोड होता. हा एपिसोड इमोशनल सुद्धा होता, जो तुमच्या डोळ्यात पाणी आणेल. या एपिसोडमध्ये अनेक खुलासे सुद्धा झाले आहेत आणि या एपिसोडमध्ये अनेक उत्कंठावर्धक क्षण सुद्धा होते, जे पाहायला तुम्हाला खूप मजा येईल. मग नेमकं घडलंय तरी काय हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच कान्हा आणि सखी हे दोघे चायनीजच्या गाड्यावर येऊन बसलेले असतात आणि सखी कान्हाला म्हणते, तुझी जर इच्छा असेल की मी या पेपर्सवर सह्या कराव्यात तर तुम्हाला आय लव्ह यू म्हणायचं. कान्हा चांगलाच घाबरतो आणि आय लाईक यू म्हणतो. सखी म्हणते, ए हाफ चड्डी, ही तर खूप मोठी चिटिंग आहे. ठीक आहे, तू तुझा वेळ घे, मी सह्या करते. असं म्हणून सही ही सह्या करणार. इतक्यात सखीला थंडी वाजू लागते. कान्हा म्हणतो, तुम्हाला थंडी वाजतीये का? सखी म्हणते, हो. कान्हा तिला आपलं जॅकेट देऊ लागतो तर सखी म्हणते, गाडीत जॅकेट आहे, मी ते जॅकेट घेऊन येते. सखी गाडीत जॅकेट घ्यायला जाते आणि थोड्याच वेळात एक हुडी घालून येते आणि मग सखी या पेपर्सवर सह्या करणार. इतक्यात हा वेटर म्हणतो, मॅडम, तुम्हाला जसं हवंय तसं जेवण बनलंय का ते तुम्ही पाहून घ्या. सखी टेस्ट करायला जाते आणि तेवढ्यात कान्हाला दिसतं की सखीने जी हुडी घातली आहे त्या हुडीवर त्रिशूलचं चिन्ह आहे. आणि कान्हाला लगेच आठवतं की 2 दिवसांपूर्वी जेव्हा ऑफिसमध्ये मला ते कोडं मिळालं होतं तेव्हा पिऊनने मला सांगितलं होतं, ज्याने हा कोड्याचा कागद दिलाय त्याने असाच त्रिशूलाचा एक हुडी घातला होता. कान्हाला जबर धक्काच बसतो. कान्हा सखीजवळ येतो आणि विचारतो, हा हुडी तुमचा आहे का? तर सखी सांगते, माझा नाहीये, गौतम काकाचा आहे. कान्हाच्या पायाखालची जमीनच सरकते. कान्हा सखीच्या या हुडीचा फोटो काढतो, या पिऊनला पाठवतो आणि विचारतो, हा तोच हुडी आहे का जो तुम्ही ऑफिसमध्ये पाहिला होता, ज्या माणसाने मला तो पेपर दिला होता? वॉचमॅन म्हणतो, हो सर, हा तोच हुडी आहे. आणि कान्हाला जबर धक्का बसतो. कान्हाला सगळ्या जुन्या गोष्टी आठवतात आणि कान्हाच्या लक्षात येतं की हो, याचा अर्थ मला गौतम काकानेच इतके सगळे पुरावे दिले आहेत सरकारविरुद्ध. गौतम काकाला सरकारविरुद्ध सगळं माहिती असेल. असा विचार करून कान्हा सखीला म्हणतो, बेबी सरकार, तुम्ही सह्या केल्यात का? सखीने तोपर्यंत सह्या केलेल्या असतात. सखी हो म्हणते. कान्हा म्हणतो, मला खूप अर्जंट काम आहे, मला आत्ताच्या आत्ता जावं लागेल. सखी विचारते, कुठे चाललायस? मी तुला सोडते. कान्हा म्हणतो, सॉरी बेबी सरकार, मला जावं लागेल, तुम्ही एन्जॉय करा. असं म्हणून कान्हा तेथून निघून जातो. सखीला कळतच नाही की कान्हा कोठे गेलाय आणि कान्हा सरळ सरळ घरी पोहोचतो गौतम काकाच्या बेडरूममध्ये. गौतम काका काहीतरी शोधत असतो. कान्हा गौतम काकाला चाव्या दाखवतो आणि विचारतो, काका, या चाव्या शोधताय ना? गौतम चांगलाच घाबरतो आणि कान्हाला आठवतं, या त्याच चाव्या आहेत जेव्हा कान्हा JP हॉस्पिटलमध्ये सरकारच्या जन्माचं रेकॉर्ड चेक करायला गेला होता. एका माणसाशी त्याची धडक झाली होती आणि या चाव्या खाली पडला होता. म्हणजे तेथे सुद्धा गौतमच होता. कान्हाला सरकारच्या जन्माचे डॉक्युमेंट्स मिळावे यासाठी गौतमनेच मदत केली होती. आणि गौतम म्हणतो, अरे हो, या तर चाव्या मी शोधत होतो, बरं झालं, थँक्यू. असं म्हणून तो चाव्या हातात घेतो तर कान्हा चाव्या त्याला काही देत नाही. गौतम विचारतो, काय झालं? तर कान्हा त्याला प्रश्न विचारतो, काका, आता तरी खरं बोला. गौतम विचारतो, कान्हा, हे काय बोलतोयस तू? तर कान्हा हा गौतमला डायरेक्ट प्रश्न विचारतो, तुम्हीच आहात ना ते ज्यांनी मला सगळे पुरावे सरकार विरुद्ध दिले आहेत? गौतमच्या पायाखालची जमीनच सरकते. गौतम म्हणतो, कसले पुरावे आणि सरकारविरुद्ध? मी तर असं काहीच केलं नाहीये. आणि कान्हा म्हणतो, गौतम काका, तुम्हाला कुल्फीची शपथ, खरं खरं बोला. गौतमला सगळ्या जुन्या गोष्टी आठवतात की मला सरकारचं सगळं सत्य माहिती आहे, पण सरकारने मला माझ्या कुल्फीच्या जीवाची धमकी दिली आहे. गौतम कान्हाला मिठी मारून ढसाढसा रडू लागतो. कान्हाला सुद्धा जबर धक्काच बसतो आणि पुढील काही क्षणात गौतम सरकारचं सगळं सत्य कान्हाला सांगून टाकतो. सरकार, तेजस्विनी, मनस्विनी, राघव कामत आणि आज तेजस्विनी कोठे, सखीची खरी आई कोठे आहे, हे सगळं सत्य गौतम कान्हाला सांगतो. कान्हाच्या पायाखालची जमीनच सरकते. आणि इकडे जेथे खऱ्या तेजस्विनीला ठेवलेलं असतं आउट हाऊसमध्ये, तेथे हा एक गुंड बाहेर फिरत असतो.
त्या गुंडाला आतमध्ये खूप धूर दिसतो. हा धूर कसलाय असा विचार करून हा गुंड आतमध्ये येतो. तर खऱ्या तेजस्विनीने त्या लायटरच्या मदतीने हा सगळा धूर निर्माण केलेला असतो आणि ती स्वतः एका कपाटाच्या मागे जाऊन लपलेली असते. रूममध्ये खूप धूर असतो, त्यामुळे या गुंडाला नीट काही दिसत नाही. पण ती बाई येथून पळून गेलीये हे त्याला समजतं आणि तेजस्विनी ही मागे लपून बसलेली असते. जर सरकारला कळलं ना तर सरकार माझा जीव घेईल, त्या बाईला शोधावं लागेल असा विचार करून हा गुंड या रूमच्या बाहेर येतो आणि तेजस्विनी ही रूममध्येच लपून बसलेली असते. आणि हा गुंड या आउट हाऊसला बाहेरून काही कडी लावत नाही दरवाजाला आणि तेजस्विनीला शोधायला आजूबाजूला निघून जातो. तेवढ्यात सखी गाडी घेऊन परत येते आणि तिला दिसतं की आउट हाऊसमधून धूर येतोय. आउट हाऊसमध्ये आग लागी की काय असा विचार करून सखी तिची पर्स गाडीच्या बोनेटवर ठेवते आणि आउट हाऊसमध्ये येते. तेजस्विनी अजूनही आउट हाऊसमध्येच असते. फ्रेंड्स, हा तो क्षण आहे जेथे तेजस्विनी आणि सखीची भेट होऊ शकते. तेजस्विनी सुद्धा अजून याच आउट हाऊसमध्ये आहे आणि सखी सुद्धा याच आउट हाऊसमध्ये येते. पण आउट हाऊसमध्ये खूप धूर असतो, त्यामुळे सखीला सुद्धा नीट काही दिसत नाही आणि तिला श्वास घ्यायला सुद्धा त्रास होत असतो. आणि साईबाबा हे सगळं पाहत असतात. ही सगळी साईबाबांचीच लीला असते. आणि तेवढ्या सखीला भिंतीच्या मागे कुणाचा तरी हात दिसतो. हा तेजस्विनीचा हात असतो आणि सखी ही चक्क कोण आहे कोण आहे असं विचारते. पण तेजस्विनी घाबरते. तिला माहीत नसतं ज्या सखीला भेटण्यासाठी मी तरसलीये तीच माझी मुलगी सखी आहे. त्यामुळे ती लपून बसते आणि सखी चक्क तेजस्विनीचा आपल्या खऱ्या आईचा हात पकडते, तिला स्पर्श करते. तेव्हा तेजस्विनीला वाटतं की हे सरकारचेच गुंड आहेत, त्यांनी मला पकडलंय आणि ती ढसाढसा रडू लागते. साईबाबा हे सगळं पाहत असतात आणि सखी तेजस्विनीला पुढे आणण्याचा प्रयत्न करत असते. आणि इकडे कान्हाला सरकारचं सगळं सत्य कळालेलं असतं आणि तो म्हणतो हे तर सगळं खूप भयानक आहे. तेव्हा गौतम कान्हाला समजवण्याचा प्रयत्न करतो. कान्हा, ती बाई खूप डेंजरस आहे, प्लीज असं काही करू नको ज्यामुळे तुझा जीव धोक्यात जाईल. तर कान्हा म्हणतो नाही काका, आता त्या सरकारचे दिवस भरलेत, आता मी त्या सरकारला सोडणार नाही. तुम्ही मला फक्त एवढं सांगा की ती सरकारची बहीण तेजस्विनी कुठे आहे. तर गौतम सांगतो मला नाही माहिती आहे. जेव्हा हे सत्य मला कळलं तेव्हा सरकारने तेजस्विनी वहिनीला तेथून शिफ्ट केलं. आणि तेवढ्यात कान्हा आणि गौतमला काहीतरी जळण्याचा वास येतो, काहीतरी जळतंय असा विचार करून कान्हा हा लगेचच आपल्या रूम बाहेर पडतो. आणि इकडे सखी तेजस्विनीचा हात धरून तिला बाहेर आणत असते. तेजस्विनी बाहेर येणार इतक्यात सखीचा श्वास गुदमरू लागतो. या धुरामुळे तिला खूप त्रास होतो आणि सखी ही चक्क बेशुद्ध होऊन खाली पडते. आणि या संधीचा फायदा घेऊन खरी तेजस्विनी आउट हाऊसच्या बाहेर पडते. तिने काही सखीला पाहिलेलं नसतं आणि तसंही ती सखीला काही ओळखू शकत नाही. आणि तेजस्विनी ही आउट हाऊसच्या बाहेर येते, तेथून पळून जाण्याचा विचार करते. तेवढ्यात तिला सरकारचा गुंड दिसतो. आता काय करावं हा प्रश्न तेजस्विनीला पडतो आणि तेजस्विनी चक्क सखीच्या गाडीच्या डिक्कीत जाऊन लपते. गुंड तेथे येतो, त्याला काही तेजस्विनी दिसत नाही, तो दुसरीकडे शोधायला जातो. कान्हा तेथे येतो. कान्हाला दिसतं की आउट हाऊसमधून धूर येतोय आणि गाडीवर सखीची पर्स आहे. कान्हा घाबरतो, आउट हाऊसमध्ये येतो. सखी बेशुद्ध पडलेली असते. कान्हा हा सखीला उचलतो, गाडीमध्ये टाकतो आणि गाडी घेऊन हॉस्पिटलच्या दिशेने निघतो. आणि याच गाडीच्या डिक्कीमध्ये तेजस्विनी सुद्धा असते. म्हणजे तेजस्विनी सरकारच्या तावडीतून सुटलेली असते, सरकारच्या लंकेला आग लावून तेथून पळून गेलेली असते. आणि इकडे सरकारचे गुंड चांगलेच घाबरतात. सरकारला जर कळलं तर ते आपल्याला मारून टाकेल. त्यामुळे दुसरा गुंड पहिल्या गुंडाला म्हणतो सरकारला हे अजून माहिती नाहीये, ती बाई काय जास्त लांब गेली नसेल, त्यामुळे जोपर्यंत आपल्याला ती बाई सापडत नाही सरकारला काही सांगायचं नाही. पहिला गुंड हो म्हणतो. इकडे कान्हा सखीला घेऊन हॉस्पिटलमध्ये पोहोचतो. तेथे एक माणूस साई भंडारा कोठे आहे, उद्या यायचंय याचे पॅम्पलेट वाटत असतो. कान्हा सखीला घेऊन हॉस्पिटलमध्ये जातो आणि तेजस्विनी गाडीच्या डिक्कीतून खाली उतरते. तेवढ्यात हा माणूस तेजस्विनीला साई भंडाऱ्याला याचं आमंत्रण देतो, हे पॅम्पलेट देतो आणि तेजस्विनी तेथून निघून जाते. थोड्या वेळानंतर कान्हा सखीला घेऊन घरी परत येतो आणि सखीला आपल्या बेडरूममध्ये झोपवतो. सखीला अजून सुद्धा अस्वस्थ वाटत असतं. कान्हा सखीला म्हणतो बेबी सरकार तुम्ही आराम करा, मी आत्ता येतो असं म्हणून कान्हा सखीच्या रूम बाहेर पडतो.
कान्हा रूम बाहेर पडतो तेवढ्यात मा म्हणजेच राजलक्ष्मी कान्हाला कॉल करते. कान्हा फोन उचलतो तर राजलक्ष्मी त्याला जाब विचारते, झाल्या का सखीच्या सह्या? कान्हा दुःखी होऊन सांगतो, नाही झाल्या. राजलक्ष्मीला खूप राग येतो. राजलक्ष्मी चिडून म्हणते, नाही झाल्या? का नाही झाल्या कान्हा? मी तुला सखीच्या सह्या घ्यायला सांगितलं होतं, मग सखीच्या सह्या का नाही झाल्या? कान्हा म्हणतो, मा मला थोडा वेळ लागेल हे काम करायला. मा चिडून म्हणते, कान्हा तू तुझं उद्दिष्ट विसरतोय. तर कान्हा उत्तर देतो, नाही मा, मी माझं उद्दिष्ट नाही विसरते. मा चिडून म्हणते, विसरू नकोस, त्या तेजस्विनीने तुझ्या बापाचा जीव घेतलाय. कान्हा चिडून म्हणतो, नाही मा, त्या तेजस्विनीने माझ्या बापाचा. कान्हा बोलता बोलता थांबतो. राजलक्ष्मीला धक्काच बसतो. ती विचारते, काय म्हणालास? कान्हा म्हणतो, काही नाही, मी माझं काम करतो आणि मग तुम्हाला भेटायला येतो. असं म्हणून कान्हा फोन कट करतो. पण त्याला सरकारचं जे सत्य समजलेलं असतं त्यामुळे कान्हाला जबर धक्का बसलेला असतो. कान्हाला दिसतं की रात्रीचे 12 वाजले आहेत, सरकारचा वाढदिवस सुरू झालाय. असा विचार करून कान्हा चक्क सरकारच्या बेडरूममध्ये येतो आणि हॅपी बर्थडे सरकार असं विश करतो. सरकार आरशासमोर उभी असते आणि म्हणते, थँक्यू. आणि सरकार ही मस्त दारू प्यायला येऊन बसते आणि कान्हाला विचारते, यू वॉना जॉईन मी? तर कान्हा म्हणतो, नाही नाही, दारू वगैरे मी पित नाही. तर सरकार उत्तर देते, चांगलं आहे, तसं पण मला दारू पिणारी आणि लपंडाव खेळणारी माणसं आवडत नाही. कान्हाला कळतच नाही की सरकारला नेमकं काय म्हणायचं आहे आणि सरकार कान्हाला ठणकावून सांगते, कान्हा तू मला वाढदिवसाच्या विशेष तर दिल्यात, पण मला तुझ्याकडून वाढदिवसाचं सगळ्यात मोठं गिफ्ट हवं आहे. मला सखीच्या त्या पेपर्सवर सह्या हव्या आहेत. संपूर्ण प्रॉपर्टी माझ्या नावावर हवी आहे. मी तुझ्या बर्थडे गिफ्टची वाट पाहील. कान्हा म्हणतो, हो सरकार, मी तुम्हाला बर्थडे गिफ्ट नक्की देईल. मी तुम्हाला वचन दिलंय ना. आणि कान्हा चक्क सरकारच्या आरशाकडेच पाहत राहतो. सरकारच्या हे लक्षात येतं आणि सरकार कान्हाला विचारते, आरशाकडे काय पाहतोय? काय आहे त्या आरशामध्ये? कान्हा घाबरतो आणि म्हणतो, काही नाही सरकार, मी तर असंच पाहत होतो. आणि सरकार कान्हाला म्हणते, आज माझा मूड खूप चांगला आहे, आउट, गेट आउट. कान्हा सरकारला पुन्हा एकदा हॅपी बर्थडे विश करतो, पण सरकार रागारागाने त्याला तेथून हाकलून लावते. कान्हा तेथून निघून जातो आणि सरकार आपल्या गुंडांना कॉल करते, ज्या गुंडांना तिने तेजस्विनीच्या पाळतीवर ठेवलेलं असतं. हे गुंड खूप घाबरतात. हा गुंड कॉल उचलतो. सरकार विचारते, ती बाई तेथे सडतीये ना? तर हा गुंड खोटं सांगतो, हो सरकार, ती बाई येथेच आहे, तुम्ही काळजी करू नका. सरकार म्हणते, ठीक आहे, मी येते तेथे. तर हा गुंड घाबरून म्हणतो, नाही सरकार, तुम्ही कशाला येताय? सरकार चिडून म्हणते, आता मी काय करायचं हे तू मला शिकवणार का? गुंड चांगलाच घाबरतो आणि तेवढ्यात सरकारला बर्थडे विश करण्यासाठी फोन कॉल्स येऊ लागतात. सरकार चिडून म्हणते, आय हेट बर्थडे फोन कॉल्स, पण बिझनेससाठी करावं लागतं. असा विचार करून ती या गुंडाला म्हणते, आता मी खूप बिझी आहे, मी तेथे नाही येऊ शकत. आज माझा बर्थडे, मला काहीच प्रॉब्लेम नकोय. त्या बाईवर बारीक लक्ष ठेवायचं, तिला बाहेर नाही येऊ द्यायचं. हा गुंड म्हणतो, ठीक आहे सरकार, आणि तो फोन कट करतो. म्हणजे जर सरकार आउट हाऊसमध्ये गेली असती तर तिला सत्य कळालं असतं. पण साईबाबांची सुद्धा हीच इच्छा आहे की सरकारच्या पापांचा घडा आता भरलाय आणि तिला कोणताही सेकंड चान्स द्यायचा नाहीये. पाहता पाहता दुसरा दिवस उजाडतो आणि सरकारच्या बंगल्यावर आपला बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना म्हणजे परशुराम बर्थडेची तयारी करत असतो. एकदम उत्साहात, ही तयारी झाली की नाही, ती तयारी झाली की नाही, गेस्टला कॉल गेले की नाही. आणि मीनाक्षी त्याच्यासाठी गरमागरम चहा घेऊन येते आणि म्हणते, अहो चहा घ्या. तर परशुराम चिडून म्हणतो, ए बाई, थोडा दम धर ना, तुला कळत नाही का, माझ्याकडून एक जरी चूक झाली ना तरी ती सरकार मला जिवंत नाही सोडायची. आज तिचा वाढदिवस आहे, तिच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. पण मीनाक्षीला काही देणं घेणं नसतं. ती म्हणते, आधी चहा प्या, त्या सरकारच्या बड्डेचं कुठं टेन्शन घेत आहे. आणि इकडे कान्हा मात्र सखीच्या तब्येतीचं टेन्शन घेत असतो. कान्हा सखीसाठी गरमागरम पेज घेऊन येतो आणि सखीला विचारतो, आता तुम्हाला बरं वाटतंय का? सखी म्हणते, हो मला खरं वाटतंय. कान्हाला आठवतं की हा त्याचाच डायलॉग आहे जो त्याने मारला होता आणि सखी आता तोच डायलॉग मारतीये. कान्हा स्माईल करतो आणि विचारतो, तुम्हाला बरं नाहीये तरी तुम्ही किचनमध्ये काय करत होता? तर सखी सांगते, कान्हा, आज माझ्या आईचा वाढदिवस आहे. आमच्यात कितीही मतभेद असले तरी दरवर्षी मी स्वतःच्या हाताने
साईबाबांसाठी प्रसाद बनवते आणि साईबाबांच्या येथे प्रसाद अर्पण करून माझ्या आईच्या भविष्यासाठी आयुष्यासाठी प्रार्थना करते. आज मला तेथेच जायचं आहे. कान्हा म्हणतो, नाही बेबी सरकार, तुमची तब्येत ठीक नाही आहे, तुम्ही तेथे जाऊ नका. तुमच्या बाजूने मी जातो, पूजा करतो आणि प्रसाद ठेवून घरी प्रसाद घेऊन येतो. सखी म्हणते ठीक आहे. आणि कान्हाला तेव्हा आठवतं, काल रात्री मला गौतमने सरकारचं सत्य सांगितलं होतं, पण एवढ्यात मी ते सखीला नाही सांगू शकत असा विचार कान्हा करतो आणि साईबाबांच्या मंदिराकडे जायला निघतो. आणि इकडे तेजस्विनी सुद्धा त्याच साईबाबांच्या मंदिरात आलेली असते जेथे कान्हा येणार असतो आणि तेथे साईबाबांची आरती सुरू असते. खूप सारे भक्तगण असतात आणि तेजस्विनी खरी सखीची आई तेथे येते. तिने चेहऱ्यावर साडीचा पदर घेतलेला असतो. तिची अवस्था खूप बिकट असते, हाताला जखम झालेली असते, ती वाईट अवस्थेत असते, तिला भूक लागलेली असते. तेथे एक स्वयंसेवक असतो आणि तेजस्विनी त्याच्याजवळ येते आणि म्हणते, दादा मला थोडा प्रसाद द्याल का, मला खूप भूक लागली आहे, प्लीज द्या ना, मी तेवढा प्रसाद खाईल आणि येथून निघून जाईल. तर हा स्वयंसेवक खूप प्रेमाने म्हणतो, ताई माफ करा, पण साईबाबांची आरती सुरू आहे, आरती संपली की लगेच भंडारा सुरू होईल, तोपर्यंत तुम्ही आरती घ्या ना, तुम्ही साईबाबांचं दर्शन घ्या. तेजस्विनी म्हणते, मी घेऊ का? तर हा स्वयंसेवक म्हणतो, हो ताई जा तुम्ही पुढे. आणि तेजस्विनी ही पुढे जाते, साईबाबांचं दर्शन घेते, स्वतःच्या चेहऱ्यावरचा पदर बाजूला करते आणि म्हणते, साईबाबा आता मला नाही सहन होते, मागील 12 वर्षांपासून मी हा वनवास सहन करतेय. आज माझा वाढदिवस आहे, आज माझ्या वाढदिवसाचं हेच गिफ्ट तुम्ही मला द्या आणि माझ्या मुलीची आणि माझी भेट होऊ द्या. मला त्या सरकारच्या कालकोठडीत परत नाही जायचंय, मला मोकळा श्वास घ्यायचा आहे. त्या मनस्विनीला तुम्ही तिची लायकी दाखवून द्या, त्या मनस्विनीला तिच्या पापांची शिक्षा द्या साईबाबा, अशी प्रार्थना तेजस्विनी साईबाबांकडे करते. आणि इकडे सरकारच्या बर्थडेची जय्यत तयारी झालेली असते. संपूर्ण घर एखाद्या नव्या नवरीप्रमाणे सजलेलं असतं. सरकारचे मोठे मोठे बॅनर्स असतात, सरकारचे फोटोज लावलेले असतात आणि परशुराम आणि मीनाक्षी सगळ्या पाहुण्यांचं स्वागत करत असतात. आणि तेवढ्यात दाभडे मावशी तेथे येते. दाभडे मावशीला पाहून परशुराम आणि मीनाक्षीला मोठा धक्काच बसतो. हे दोघे दाभडे मावशीला जाब विचारतात, ओ तुम्ही येथे काय करताय, तुम्हाला कुणी बोलवलंय आणि काय घाणेरडी साडी नेसून आलाय, पाहिलं का बाकीचे गेस्ट किती मोठे मोठे आहेत. तेवढ्या सखी तेथे येते आणि परशुराम आणि मीनाक्षीला चांगलाच दम दाखवते. ओ काका, ती माझ्या सासरची माणसं आहे, त्यांच्याशी नीट बोलायचं, मी त्यांना बोलवलंय. तर परशुराम म्हणतो, सखी सरकारला हे आवडणार नाही. तर सखी म्हणते, का नाही आवडणार, ती माझी माणसं आहेत, माझे पाहुणे आहेत, तुम्ही गप्प बसा. या दोघांची बोलती बंद होते आणि सखी दाभडे मावशीजवळ येते. तेवढ्यात गौतम तेथे येतो, मावशीला नमस्कार करतो आणि विचारतो, मावशी तुम्ही या डब्यात काय आणलंय, खूप छान साजूक तुपाचा सुगंध येतोय. तर सखी म्हणते, काका आज आईचा वाढदिवस आहे ना, आणि मी आईसाठी स्वतःच्या हाताने उकडीचे मोदक बनवले आहेत. हे ऐकून गौतमला आश्चर्य वाटतं. गौतम विचारतो, तुला उकडीचे मोदक बनवता येतात का? ते तर माझ्या तेजस्विनी वहिनीला येतात. सखी म्हणते, खरंय काका, मला उकडीचे मोदक बनवता येत नाही, आईला खूप छान बनवता यायचे, पण मागील 12 वर्षांपासून आईने एकदाही उकडीचे मोदक बनवले नाही आहेत, म्हणूनच मी हे उकडीचे मोदक बनवलेत आईला तिच्या भूतकाळाची आठवण करून द्यायला. किती आधी किती वेगळी होती आणि आता किती बदलली आहे. सखी आणि दाभडे मावशी आतमध्ये निघून जातात. तर गौतम म्हणतो, सखी आता तुला जास्त वाट नाही पाहावी लागणार, लवकरच या नालायक मनस्विनीचा पर्दाफाश होणार आहे आणि तुझी खरी आई तेजस्विनी वहिनी तुझ्यावर प्रेम करायला परत येणार आहे. खरंच फ्रेंड्स, गौतमने या एपिसोडमध्ये जे काही केलंय ना, ते पाहायला खूपच मजा आली, यात शंका नाही. आणि इकडे सरकार आपल्या वाढदिवसाची तयारी करत असते. खूप सुंदर तयार होते. काळ्या रंगाचा तो ड्रेस, हातामध्ये अनेक दागिने, अनेक अंगठ्या ती घालत असते आणि खुश असते. तेवढ्यात परशुराम तिला कॉल करतो आणि सरकार म्हणते, कमीत कमी माझ्या वाढदिवशी तरी काही चुकीची बातमी मला देऊ नकोस. परशुराम सांगतो, सरकार सगळ्यात चांगल्या बातम्या आहेत, सगळे पाहुणे येत आहेत. तर सरकार विचारते, राजलक्ष्मी किर्लोस्कर आली की नाही? परशुराम सांगतो, नाही. आणि मग सरकार ही राजलक्ष्मीला कॉल करते आणि विचारते, आज तर माझा वाढदिवस आहे, मी तुम्हाला आमंत्रण पाठवलंय, तुम्ही अजून का नाही आलात? तर
लगेचच राजलक्ष्मी म्हणते, माझ्याकडून तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा, पण मी तुमच्या वाढदिवसाला नाही येणार. सरकार म्हणते, दिस इज नॉट फेअर. होळीच्या दिवशी मी तुमची सक्सेस कशी एन्जॉय केली, मग माझा वाढदिवस एन्जॉय करायला तुम्ही माझ्या घरी यायलाच पाहिजे. पण तेवढ्यात चक्क अपर्णा ही कान्हा अशी हाक मारते. राजलक्ष्मी घाबरून फोन कट करते. पण सरकारला हा आवाज आलेला असतो आणि सरकार विचार करते, मला कान्हा अशी हाक ऐकू आली का, की माझा भ्रम होता? हे नेमकं काय होतं हाच प्रश्न सरकारला पडतो. पण सरकार ते सगळं विसरून आजचा दिवस माझा आहे असा विचार करून खुश होते. आणि इकडे सरकारच्या वाढदिवसासाठी सगळे लोक जमा झालेले असतात, पण अजून कान्हा आलेला नसतो. त्यामुळे सखी ही जान्हवी आणि किरणला म्हणते, हा कान्हा अजून का नाही आलाय? सकाळचा गेलाय तो अजून नाही आलाय. फोन करतीये तर फोन सुद्धा उचलत नाहीये. जान्हवी म्हणते, अगं तो कान्हा आहे, तो कधी सुद्धा येऊ शकतो, तू काळजी करू नको. आणि तेवढ्यात लाईट बंद होते. सगळेजण विचार करतात, लाईट कशी गेली? पण लाईट सरकारने घालवलेली असते. सरकार एंट्री घेते. सरकार खूपच सुंदर एलिगंट दिसत असते आणि सरकारला पाहून सगळेच असं जोरजोरात आवाज काढू लागतात, शिट्ट्या मारू लागतात. सगळ्यांना आनंद झालेला असतो आणि सरकार म्हणते, आय लव्ह ड्रामा. आणि ड्रामाशिवाय सरकारची एंट्री कशी होऊ शकते? आणि सरकार जिन्यावरून खाली उतरते. सखी सरकारजवळ येते आणि म्हणते, आई तू किती सुंदर दिसतीयेस, थांब मी तुला काळा टिका लावते हां. असं म्हणून ती तिला काळा टिका लावू लागते. तर सरकार तिचा हात पकडते आणि म्हणते, हाऊ डेअर यू, डोंट यू डेअर. मला काळा टिका लावतेस? मला नजर लावणारा आणि नजर लावण्याची हिंमत करणारा अजून जन्माला यायचा आहे. असं म्हणून सरकार सखीचा अपमान करते. सखीला वाईट वाटतं आणि सरकार तिच्या चेअरवर जाऊन बसते आणि सगळ्यांना म्हणते, तुम्ही माझ्या वाढदिवसाला आलात त्यासाठी खूप खूप थँक्यू. आणि आज माझा सरकारचा वाढदिवस आहे. आणि तेवढ्यात हर्षदा तिचा बर्थडे केक घेऊन तेथे येते. सखीला आठवतं, अरेच्छा मी तर माझ्या लाडक्या आईसाठी मोदक बनवले आहेत. आणि सखी हा मोदकाचा डबा घेऊन सरकारजवळ येते आणि चक्क सरकारला मोदक भरवण्याचा प्रयत्न करते. तर सरकार तिला थांबवते आणि म्हणते, आर यू सिरियस? आज माझा वाढदिवस आहे, इतका महागडा केक समोर आहे आणि तू मला हा डाऊन मार्केट मोदक खाऊ घालणार आहे? हे सगळं ऐकून तेथे जमलेल्या गेस्टला आश्चर्य वाटतं की सरकार स्वतःच्या मुलीवर असं का वागतीये. तर सखीच्या जवळची माणसं दाभडे मावशी, जान्हवी, किरण यांना मात्र वाईट वाटतं की सरकार सखीशी इतकं वाईट का वागतीये. आणि मग परशुराम म्हणतो, सरकार सगळे गेस्ट आले आहेत, तुम्ही केक कट करून घ्या. परंतु सखी म्हणते, काका अजून सगळे गेस्ट नाही आले, अजून कान्हा नाही आलाय, कान्हासाठी आपण थांबूया. तर गौतम चिडून म्हणतो, तो का इतका महत्त्वाचा आहे का? त्याच्यासाठी थांबण्याची काही गरज नाहीये. सखीला वाईट वाटतं. तर सरकार चिडून म्हणते, ए परशू आज माझा वाढदिवस आहे, कमीत कमी आज तरी मला तुझी लायकी काढायला लावू नको. वाढदिवस माझा आहे ना, मग मी ठरवणार कोण किती महत्त्वाचं आहे आणि कोण महत्त्वाचं नाहीये. आणि तेवढ्यात चक्क कान्हा तेथे पोहोचतो आणि म्हणतो, हॅपी बर्थडे तेजस्विनी. आणि तो चक्क सरकारला तेजस्विनी अशी हाक मारतो. सरकार म्हणत नाही आणि त्याचा स्वॅगच वेगळा असतो. असं वाटतं जसं काय कान्हा हा दारू पिऊन आलाय. पण कान्हा दारू पित नाही हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. परंतु कान्हा हा सरकारला चक्क तेजस्विनी अशी एकेरी हाक मारतोय हे पाहून सगळ्यांनाच मोठा धक्का बसतो. सगळे कान्हाकडे आश्चर्याने पाहू लागतात आणि आजचा महा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, खरंच लपंडाव मालिकेचा आजचा एपिसोड खूप भारी होता, खूप इंटरेस्टिंग होता. आजच्या एपिसोडमध्ये जे काही घडलं ते पाहायला मजा आली. आणि आपला गौतम तर छुपा रुस्तमच निघाला. त्याने कान्हाला खूप मदत केली आहे हे सरकारचं सत्य जाणून घेण्यासाठी. आणि मग स्वतःच त्याने सरकारचं सगळं सत्य कान्हाला सांगितलं. आणि या पूर्ण एपिसोडमध्ये अशी एक गोष्ट घडली आहे जी आपल्याला माहीत नाही आहे. आणि ती गोष्ट म्हणजे जेथे सखीची खरी आई तेजस्विनी गेली होती, ज्या साईबाबांच्या मंदिरात, त्या साईबाबांच्या मंदिरात कान्हासुद्धा गेला होता. आणि कदाचित तेथेच खऱ्या तेजस्विनीची आणि कान्हाची ओळख झाली. आणि म्हणूनच कान्हा सरकारच्या वाढदिवसामध्ये खऱ्या तेजस्विनीला घेऊन येणार आहे. आजचा महा एपिसोड तर खूप भारी होता, पण पुढील एपिसोडसुद्धा भारी असणार आहे. खूप मोठा ट्विस्ट येणार आहे. मग नेमकं घडणार तरी काय
तर फ्रेंड्स, पुढील एपिसोडमध्ये जेव्हा सखी तेजस्विनीला म्हणजे सरकारला सॉरी म्हणत असेल, आई सगळं विसरून जाऊया आणि नव्याने सुरुवात करूया, तेव्हा कान्हा म्हणेल, बेबी सरकार, या सरकारला सॉरी म्हणू नका, कारण ही तुमची खरी आई नाहीये, तुमची खरी आई तर येथे आहे, असं म्हणून तो चक्क खऱ्या तेजस्विनीला सगळ्यांसमोर आणणार. तेजस्विनी मनस्विनी एकमेकांसमोर नाही तर संपूर्ण जगासमोर असतील. त्यामुळे कान्हा, गौतम, सखी, परशुराम, दाभडे मावशी या सगळ्यांना जबर धक्काच बसेल. मग हे सगळं कसं घडणार हे जाणून घ्यायचं असेल ना, तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे लपंडाव मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.